नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी अजून एक खास एकदम सिंपल पद्धतीचं स्ट्रॅटेजी आणलेलं आहे. स्ट्रॅटेजी एकदम जबरदस्त आहे. तुम्ही बघितलं की तुम्ही पण शॉक होचाल की आपल्याला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त आती तिथं डोकं लढवायची काही गरज नाही आहे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाचा टाईम फ्रेम ठेवायचा आहे आणि इथं मी बँक निफ्टीवर हे स्ट्रॅटेजी दाखवत आहे. आणि बँक निफ्टीनंतर तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही निफ्टीमध्ये पण याला ट्रायल करा, प्रयत्न करा. कारण की मी दोन्ही गोष्टी जर दाखवल्या तर तुमचा पण एक्सपिरियन्स वाढणार नाही. त्यासाठी तुम्ही याला काय करू शकता, निफ्टीमध्ये याला प्रयत्न करा, याचा बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड करा. ह्या व्हिडिओनंतर स्वतःचा एक रिसर्च ॲनालिसिस अभ्यास मात्र नक्की करा. कारण की हा व्हिडिओ फक्त मी एज्युकेशनल पर्पज म्हणजे शैक्षणिक हेतूनेच बनवतो आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला माझं फोर्स किंवा सल्ला समजू नये. ओके, तुमच्या जबाबदारीने तुमच्या मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. तर या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला दोनच गोष्टी लक्षात ठेवायचं. एक तर कॅन्डल, ओके, आणि दुसरं त्यानंतरनं त्या कॅन्डलचं ब्रेक. तर ते कॅन्डल कुठलं आहे, तर त्याचं काय डिटेल वगैरे, आपल्याला टार्गेट स्टॉप लॉस किती लावायचं आहे, कितीचं रिस्क रिवॉर्ड घ्यायचं आहे, तर ते डिटेल गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप मोठा करायचा नाही आहे, लगेच सुरुवात करूया. तर इथं काय करायचं तुम्हाला, जेव्हा कधी पण 2 कॅन्डल, आता इथं मी थोडंसं डिटेल दाखवतो आहे, 2 कॅन्डल जेव्हा कधी पण अशा प्रकारचे बनतात, ओके, अशा प्रकारचे बनतात, 2 कॅन्डलचा हाय सेम पाहिजे. नीट लक्ष द्या, 2 कॅन्डलचा हाय सेम पाहिजे किंवा 2 कॅन्डलचा लो तरी सेम पाहिजे. थोडंसं इथं वाकडं होतं आहे, तर कॅन्डल सरळच येणार. ओके, फक्त इथं मी ड्रॉईंग थोडंसं चुकतं आहे. तर 2 कॅन्डलचा हाय तर सेम पाहिजेत किंवा 2 कॅन्डलचा लो तरी सेम पाहिजे. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोठं कॅन्डल असतं, इकडे हे मोठं कॅन्डल आहे, इथं जे मोठं कॅन्डल आहे, त्यानंतर दुसरं असं पण बनू शकतं. मी असं म्हणत नाही की पहिलंच मोठं कॅन्डल असं नाही आहे. पहिलं कुठलं कॅन्डल असेल ना, का दुसरं कॅन्डल जरी मोठं असलं तरी आपल्याला जे कॅन्डल मोठं आहे त्या कॅन्डलचं हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. आता इथं सिंपल याला आणि इथं याला सिंपल कळालं. पहिला मोठा असू दे किंवा दुसरं मोठा कॅन्डल असू दे, कलर कुठलाही असू दे, मॅटर करत नाही आहे. फक्त जे कॅन्डल मोठा आहे त्या मोठ्या कॅन्डलचं हाय आणि लोला मार्क करून घ्यायचं आहे. आणि त्या कॅन्डलचं ज्या साईडला पण ब्रेक होईल, ओके, ब्रेक म्हणजे काय, मार्केट जर मूवमेंट एकदम फास्ट देत असेल, चालू ब्रेकवरतीच तुम्हाला एंट्री पण समजेल. तुम्ही जर या गोष्टीचा प्रॅक्टिस केला, ॲनालिसिस केला, तर तुम्ही ह्या वारंवार जर या गोष्टी प्रॅक्टिस केल्या तर तुम्हाला समजेल की सर चालू कॅन्डलमध्येच एंट्री करायचं आहे किंवा जवळ कुठं एखादं क्लोज झालं. आता तुम्हाला दोन्हीकडनं सांगतोय, जवळ आता इथं खाली ब्रेक केलं, ब्रेक करताना ह्या कॅन्डलचं स्पीड खूप आहे, म्हणजे खूप स्पीड पण खाली पडू लागलं कॅन्डल, तर तुम्ही चालूवर एंट्री घेऊ शकता. हे तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला शिकवून जाईल की चालूवर घ्यायचं का क्लोजवर. किंवा तुम्ही एखादं कॅन्डल इथं खाली थोडं जवळ ह्या सपोर्टच्या जवळ जर क्लोज केलं तर आपल्याला एकदम बेटर रिझल्ट मिळेल. या ठिकाणी थोडं जवळ क्लोज केलं कारण की SLB आपल्याला थोडं कमी लागणार आहे. जर मार्केट खूपच स्पीड पळत असेल तर तुम्ही चालू कॅन्डलवर पण ट्रेड घेऊ शकता. हे तुमच्या मर्जीने, तुम्ही ह्याला अभ्यास करा, तुम्हाला समजेलच की काय करायचं म्हणून. ओके, सिंपल सांगितलं मी तुम्हाला. 2 कॅन्डलचा हाय किंवा लो ब्रेक लो असायला पाहिजे सेम. आणि आता एक सांगतो मी, हे कॅन्डल इथे एक बनलं, आता हे कॅन्डल इथं बनलं समजा. आता ह्याचं काय, हाय ब्रेक आहे, हाय आहे लो, आणि कुठल्याही कॅन्डलचं विग नाही असायला पाहिजे. नाहीतर अशा प्रकारचं विग असेल, तुम्ही म्हणाल की सर विगला धरायचं का, तर असं नाही आहे. फक्त तुम्हाला कॅन्डल बघायचं आहे, कॅन्डलचं विग नसायला पाहिजे. हां, थोडंसं असं किंचित जरी असेल ना, एक छोटंसं पॉईंट असं, ठीक आहे, काय हरकत नाही आहे, 19-20 चालेल त्यामध्ये. पण जर मोठं कॅन्डलचं विग असेल, ह्या साईडला चालतं, पण इथं जिथं पण ह्याचं हाय किंवा लो सेम आहे ना, तिथं विग नाही असायला पाहिजे. हे कंडिशन आहे. ओके, तर एवढं समजून घ्या तुम्ही. आता इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला दाखवतो मी. आता इथं 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण बघू शकता, इथं एक विग आहे. ओके, सॉरी, इथे एक आपल्याला ट्रेड दाखवतं. इथं 2 ट्रेड इथले इथं तुम्हाला दाखवतो मी. आता नीट लक्ष देऊन बघा, हे बँक निफ्टीचे चार्ट आहे. ओके, तर हे पहिलं ट्रेड कुठं आहे, इथं आहे. तर ह्याला विग आहे म्हणून आपण याला सोडून पण देऊ शकतो, काय हरकत नाही आहे. तर इथं बघा, इथं दोन्ही कॅन्डलचं हाय सेम आहे. ओके, हाय सेम आहे. आणि आता मोठं कॅन्डल इथं आहे, मोठं कॅन्डल इथं आहे. तर ह्याचं लो ब्रेक झालेलं नाही आहे किंवा हाय ब्रेक झालेलं नाही आहे. हाय ब्रेक झालं आहे, कुठं झालं आहे, तर या लेवलवरती झालं आहे. किती कॅन्डल गेले, 1 2 3 4 5, 6व्या कॅन्डलनं ह्याचं हाय ब्रेक केलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं हाय लो जेव्हा मार्क करून घेतो, ह्याचं हाय किंवा लो आपण सेम राहिल्यावर हाय लो मार्क करून घेतल्यानंतर ह्याचं तिसरं कॅन्डल किंवा इथं चौथं कॅन्डल, आता हे दुसरं झालं, हे तिसरं आणि हे चौथं कॅन्डलच तुम्हाला जास्तीत जास्त हायला किंवा इथं लोला ब्रेक केलेलं पाहिजे.
असं नाही की एवढं 5वं 6वं 7वं कॅन्डल तुम्हाला हाय ब्रेक करेल किंवा लो ब्रेक करेल, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे. ट्रेड अवॉइड करून टाका सीधा. आता इथं बघा सिंपल फुलफिल झालं. जर इथे एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो, दोन्हीला छोटे विग आहे. जर याचा हाय कनेक्ट केला आपण, दोन्हीचं सेम आहे, मग दोन्ही कॅन्डलमध्ये मोठा कुठला आहे तर लाल कलरचा मोठा आहे. तर लाल कलरच्या लोला पण मार्क करून घेतो मी, 1 मिनिट. तर हे लाल कलरचा लोला पण मार्क, कारण की जे कॅन्डल मोठा आहे त्याच्या हाय लोला मार्क करायचा आहे. एक तर ऑलरेडी आपण पहिलं कंडिशन काय की दोन्ही अपोजिट कलरचे कॅन्डल, सेम कॅन्डल नाही आहे हे पण लक्षात ठेवा. अपोजिट कलरचे कॅन्डल दोन्ही अपोजिट, लाल हिरवा पाहिजे, त्याचा हाय सेम जाय म्हणून आपण काय केलं, हायला मार्क करून घेतलं आणि या दोन्ही कॅन्डलमध्ये मोठं साईजचं जे कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या लोला मार्क करून घेतलं. म्हणजे आता रेंज कुठला आहे, या कॅन्डलचं धरणार, हे लाल कलरचं कॅन्डलचं धरणार. मग ह्याचं ब्रेक कुठं खाली झालं आहे, खाली झाल्याबरोबर इथपर्यंत एकच ट्रेड दिलेला आहे. आता इथून बघितलं टार्गेट किती घ्यायचं तुम्हाला ते सांगतो, नीट लक्षात द्यावा. टार्गेट काय, तर लो ब्रेकवर एंट्री घेतला आपण इथपर्यंत. टार्गेट तुम्हाला घ्यायचं आहे मिनिमम 1:1. ओके, 1:1 म्हणजे इथंच झालं आहे. आपण इथं वरती काय करणार आहे, SL प्लेस करणार आहे. कुठं, हे जे लाल कलरचं म्हणजे इथं हिरो पण असू शकतं आहे, म्हणजे जे मोठं कॅन्डल आहे त्या कॅन्डलच्या हायवरती एंट्री SL लावायचं आहे. जर पुट साईडला आपण ट्रेड घेतलो, हायला SL लावायचं. कॉल साईडला ट्रेड घेतलो तर इथं खाली लोला SL लावायचं. आणि 1:1 म्हणजे काय, या ठिकाणी 1:1चं टार्गेट कंप्लीट झालं आहे. इथं तुम्ही काय करू शकता, एक्झिट करू शकता किंवा इथं तुम्ही SL ट्रेलिंग करू शकताय. SL ट्रेल करता आलं तर SL ट्रेल करा, अन्यथा तुम्ही काय करू शकता, ह्याच्यातून एकदम इझिली 1:1 घेऊन तरी एक्झिट करू शकताय. चला आता मग बॅक टेस्टिंग करूया थोडंसं. आता इथं बघूया आपण 2 हाय सेम कुठे आहेत. तर इथं आपण गडबड करायचं नाही आहे. ज्या वेळेस सेटअप बनतोय त्यावेळेसच आपल्याला 2 बॉडी बघायचं नाही आहे. बरेच जण हे पण कन्फ्यूज होतील 2 बॉडीचं का म्हणून. तर 2 बॉडी नाही तर 2 हाय. आता इथं बघा एकदम सिंपल पद्धतीनं तुम्हाला एक ट्रेड मिळालेला आहे, एकदम सिंपल. आता बघा हे लाल कलरचं आणि हिरवा कलरचं तुम्हाला काय म्हणलं, छोटंसं विग चालतं आहे. तर ते विगपासून जर धरलं आपण तर इथं दोन्हीचं लो सेम आहे. म्हणजे दोन्हीचं लो सेममध्ये मोठी बॉडी कुठली आहे, मोठे कॅन्डल हे हिरवा कलरचं. तर हिरवा कलरचं हायला पण मार्क केलं, वरच्या साईडला ब्रेक केलं. बघू शकता वरच्या साईडला एकच कॅन्डल तुम्हाला इथपर्यंत ट्रेड दिला आहे. इथं SL लावणार खाली. ओके, खाली SL लावलं आणि इथून आपलं एंट्री असणार आहे. हे पहिलं टार्गेट 1:1. त्यानंतर मार्केट इथं क्लोज झालेलं आहे. ओके, त्यामुळे तर 1:1 तर घेऊन तुम्ही एक्झिट करू शकता. मी तुम्हाला जास्त मोठं अपेक्षा सांगत नाही आहे, लालच सांगत नाही आहे. तुम्ही दिवसातून जरी 500, 1000, 1500 रुपये जरी प्रॉफिट घेतला तरी खूप मोठी गोष्ट आहे. बरेच जण लाखो करोडोने कमवायच्या गोष्टी करतात, पण मी तुम्हाला तितकं मोठं दाखवत नाही आहे स्वप्न. ओके, कारण की तुम्ही ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स जर 6 महिने वर्षभर केलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली कधी मोठं प्रॉफिट कमवावं लागेल तुम्हाला पण कळणार नाही. पण सुरुवातीला छोट्या नदीमध्ये तुम्ही पोहायला शिका, नंतर समुद्रात उडी मारायला काही हरकत नाही आहे. ओके, आता बघा इथून जर एंट्री केलं, स्टॉप लॉस कितीचं लागेल आपल्याला, हे 92-93 पॉईंटचं. ओके, आणि वर टार्गेट किती आहे, 92-90 पॉईंटचं जवळपास गेलं, म्हणजे 1:1च झालेलं आहे या ठिकाणी. पण तुम्हाला एक सांगतो मी, जर कॅन्डल मोठा असेल, आता एक कंडिशन सांगतो तुम्हाला मी. बरेच जण म्हणतील की सर ठीक आहे, कंडिशन कळालं आम्हाला, हे हायवरती इथं आणि लोला आपण मार्क केलं, हाय ब्रेक केल्यावर एंट्री केलं आणि पण 1:1 टार्गेट आम्हाला तर अपेक्षा आहे, आम्ही घेऊ पण कसं आहे, इतका मोठं जे SL पण लागलेलं आहे ते आम्हाला परवडणार नाही आहे. तर तुम्ही काय करू शकता, जर कॅन्डल इतका मोठा झाला असेल, हां ठीक आहे, बँक निफ्टीमध्ये एक तुम्ही 70 पॉईंट चार्टवरचे धरलं ना, तुम्हाला प्रीमियम एक किती 35 रुपयाचा ॲट द मनीनं किंवा असं तुम्हाला पडेल. तर तेवढं आपण हरकत नाही आहे, काय ॲक्सेप्ट म्हणजे करू शकतो, तेवढं ॲडजस्ट करू शकतो. पण जर 100 पॉईंटचा 90 पॉईंटचा जर प्रीमियम म्हणलं तर तुम्हाला हे 90 आणि 100 पॉईंटचं जर कॅन्डल म्हणलं ना, तुम्हाला 50 रुपये तरी प्रीमियम द्यावं लागेल त्या ठिकाणी असेल. मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, सीधा एवढ्या मोठ्या कॅन्डलवरती ट्रेड आपल्याला नाहीच घ्यायचं आहे. तुम्हाला सीधा जेवढं छोटं कॅन्डल असेल, आता ही जे मेन मोठं कॅन्डल आहे, 2 कॅन्डलमधलं एक कॅन्डल मोठं, त्याचं कॅन्डलचं साईज जर 50 राहिलं तर एकदम बेटर म्हणायचं, तुम्हाला फक्त आणि फक्त 25 पॉईंटचा SL लागला जाईल. ओके, आणि हे जर तुम्ही निफ्टीमध्ये बघितलं, ते पण एक सांगून ठेवतो, तुम्ही बॅक टेस्टिंग त्याच्यावरती नक्कीच करा. निफ्टीमध्ये तुम्हाला 30 पॉईंटचं कॅन्डल राहिला तर प्रीमियम तुमचं 15 रुपयानं लागेल, म्हणजे SLसाठी म्हणतो मी. ओके, तर एवढं सिंपल झालं. पॉईंट म्हणजे काय, चार्टवरचे, आणि प्रीमियम म्हणजे काय, जे आपण बाईंग करता स्ट्राईक प्राईजवरती त्याचं प्रीमियमचं प्राईस. ओके, तर इथं एक सिंपल झालं, तुम्हाला डिटेल सांगितलं आहे. किंवा तुम्ही जर कॅन्डल मोठा असेल तर प्रयत्न करा त्या अर्ध्यापर्यंत. पण इथं कसं आहे, बँक निफ्टीमध्ये व्हॉलेटाईल खूप जास्त असतो म्हणून अर्ध्यापर्यंत पण येऊन हिट करू शकतं. 70-80 पॉईंट बँक निफ्टीसाठी एकदम कॉमन आहे, तर त्याला काय तितकं हार्ड नाही. आता इथं पण बघा एक छोटंसं विग आहे, छोटंसं आहे म्हणून मी दाखवतोय. बाकी तुम्ही जर विग नसेल तर कन्फर्मेशन असेल तरच तुम्ही ट्रेड घेतला तर एकदम बेटर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळू शकतात.
ओके, या हायला मार्क केलं आहे, मोठं कॅन्डल हिरवं इथं लोला मार्क केलं आहे, खालच्या साईडला ब्रेक केलं इथं बघू शकता तुम्ही. आता इथं खालच्या साईडला ब्रेक केल्यावर आपण बघू शकता एकच कॅन्डलला इतका मोठा टार्गेट दिलेला आहे. वरती इथं किती आहे, एस एल आहे. ओके, वरती एस एल लावलेला आहे. जर आपण याचे पॉईंट जर मोजले, या हिरव्या कॅन्डलच्या लोवरनं आपण जर ट्रेड घेतलं तर वरती आपल्याला एस एल 68-70 पॉईंटचा आहे, जे की कॉमन आहे बँक निफ्टीचा एवढा एस एल. आणि तिथून जर टार्गेट बघितलं आपण तर इथपर्यंत 172. ओके, म्हणजे 68 80 धरा, 80 ते 80 16 160 तर जवळपास 1:2 पर्यंत टार्गेट तुम्हाला इथं मार्केटनं एकच कॅन्डलनं दिलेलं आहे. ओके, तेवढं घ्यायचं नाही आपल्याला. 1:1 नंतरनं ट्रेल करा किंवा एक्झिट करा, बाकी तुमची मर्जी. मी सांगण्याचं एवढंच काम करत आहे. आणि आता इथं बघूया आपण अजून एक 1-2 उदाहरण आणि त्यानंतर व्हिडिओ थांबूया, कारण की व्हिडिओ खूप मोठा आपल्याला बनवायचं नाही आहे. ओके, तर जिथं जिथं वीक दिसतं आहे त्याला कन्सिडर करूच नका अजिबात. भले मग ट्रेड आपल्याला ते नाही मिळालं तर काही हरकत नाही आहे. असं नाही की प्रत्येक ट्रेड तुम्हाला मिळालंच पाहिजे, असली अपेक्षा धरून मार्केटमध्ये कधीच येऊ नका. खूप अति लालच ना मार्केटमध्ये माणसाला खपवायचं आहे. ओके, लालच ठेवू नका. जेवढं कमीमध्ये तुम्ही प्रॉफिट घेऊन समाधानी राहाल तेच तुमच्यासाठी एकदम बेटर राहील. ओके, तर इथं 2 हाय 2 लो. आता इथं वीक खूप मोठा आहे त्यामुळे याला सोडून द्यायचं आपल्याला. गेलं मार्केट टार्गेट खाली पण नको आहे. ओके, आणि आता बघा इथे एक आहे एकदम मस्तमध्ये इथं मुवमेंट आहे एक. तर हे बघा, ह्याचं लो सेम आहे आणि या दोन्ही कॅन्डलमध्ये हाय कुठलं जास्त आहे तर लाल कलरचं. लाल कलरच्या हायला मार्क केलं मी. इथून पहिलंच कॅन्डल इथपर्यंत ट्रेड दिला आहे. ओके, त्यानंतर थोडं खाली आलं आहे, पुन्हा सस्टेन करून अपसाईडला मुवमेंट दिलं आहे. तुम्ही इथं जरी एस एल लावला असता तर तुमचा एस एल हिट झालेलं नसतं. ओके, एकदम इझिली तुम्हाला इथं ट्रेड मिळालं आहे सेटअपनुसार. सर सेटअप बनत असेल तर तुम्ही ट्रेड घ्यायला काय हरकत नाही आहे. विदाऊट सेटअप तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे करू नका असं. आता इथं पण बरेच जण काय म्हणतील की दोन्ही ह्याचा हाय सेम आहे, या कॅन्डलचा या कॅन्डलचा लोवरती इथं एंट्री मारला आहे. इतका मोठ्या कॅन्डलवरती ट्रेडच घ्यायचं नाही आपल्याला. मेन तर सर्वात पहिलं गोष्ट, इतक्या मोठ्या कॅन्डलवर ट्रेड घ्यायचं नाही आहे. आपल्याला एस एल परवडणार नाही. बरेच जण म्हणतील इथं हायला ब्रेक करून वरती गेला म्हणून मी कॉल घेऊ शकतो काय, पण एवढं मोठं कॅन्डलच बनलं तर तुम्ही ट्रेड घेणारच कशाला, काही गरजच नाही आहे ह्या ट्रेडची. ओके, तर इथं बघा, इथं हाय लो जवळपास सेम आहे, मग थोडंसं वेग आहे, चालून जाईल. ओके, हे तुम्ही गोष्टी प्रॅक्टिस करा, तुम्हाला पण समजेल की काय करायचं काय नाही करायचं. मी फक्त दाखवतो आहे. हायवरती मार्क केलं, वरती ब्रेक करून इथपर्यंत गेलं आहे. तुम्हाला दरवेळेस निदान 1:1 तरी टार्गेट. आता एस एल किती वेळा उडलेलं तुम्ही तर बघू शकता. एकदा पण आपला एस एल गेलेलं ट्रेड तुम्हाला मी दाखवलेलं नाही आहे. पण एवढंच की कंडिशन मीट व्हायला पाहिजे, कंडिशन मॅच व्हायला पाहिजे. तुम्ही असं नाही की कुठं बी ट्रेड घ्यायचा आणि सर माझा एस एल गेलेलं आहे असं म्हणू नका. तर कंडिशन मॅच व्हायला पाहिजे, काय हाय किंवा लो सेम व्हायला पाहिजे, त्यानंतरच आपल्याला सेटअपचा वापर करायचा आहे. ओके, या व्हिडिओनंतर तुम्ही स्वतःचा बॅक टेस्टिंग ॲनालिसिस मात्र नक्कीच करावा. आणि इथे एक दाखवतो शेवटचं हे. तर हे दोन्ही कॅन्डलचं हाय ब्रेक झालं आहे, छोटं वेग आहे. मी तर म्हणतो वेग नसेल तरच तुम्ही ट्रेड घेतला तर मस्त मिळेल. तर दोन्हीचा हाय सेम. या हिरवा कॅन्डलचा लोवरती आपण ट्रेड घेणार आहे, तर पोर्ट साईडला ब्रेक केल्यावर आणि टार्गेट इथपर्यंत मुवमेंट दिलेला आहे. निदान 1:1 तरी दिलेलाच आहे. त्यानंतर अजून खाली गेलेला आहे खूप, बघा बघू शकता तुम्ही. ओके, ह्या ब्रेकवरती आपण पुटला एंट्री करणार, इथं आपला एस एल लावणार. ओके, किंवा ह्या कॅन्डलच्या हायवरती जरी एस एल लावला तर थोडी इथपर्यंत खालीपर्यंत येईल. तर बाकी तुमच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला ह्या गोष्टी समजतील. इथपर्यंत पहिलं टार्गेट, दुसरा टार्गेट, एकदम अतिशय सुंदर हा स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला नक्कीच अपेक्षा करतो आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला कॉमेंट करून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या व्हिडिओचा आनंद घेचाल, त्यातून काहीतरी शिकाल अशी मी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला मी नवीन एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच मित्रांनो.